सर्वप्रथम मी एक त्यांचा मागील 5 वर्षांपासून माझ्याच तालुक्यात दीपकराव असतात, त्याच्यामुळे त्यांची प्रकृती बघण्याकरता मी माझं स्वतः डॉक्टर कृष्णा कोरडे आणि कलावती हॉस्पिटलतर्फे एक स्वतःची काळजी म्हणून इथं आलेलो होतो. परवा दिवशी पण मी आलो होतो, आज पण आलो. साहजिकच आज 4था दिवस आहे. त्यांनी पाणी घेतलेलं नाही आहे, काही आमरण उपोषण असल्यामुळे सर्वच गोष्टी आपल्याला माहीतच आहेत. परंतु बीपी आता कमी होतं त्यांचं. बीपी जवळपास आज मी जेव्हा घेतलं तेव्हा 104 म्हणजे 104/62 कमी आहे. त्याच्यामुळेच त्यांना थोडं हायपोटेन्शनमुळे डोकं जड पडणं वगैरे असा त्रास होतोय. शुगर 62पर्यंत आहे, ब्लड शुगर रक्तातली साखर. साहजिकच तब्येत थोडी ढासळत चाललेली आहे. परंतु आता आपण जे रक्ताची तपासणी करता ब्लड घेतले त्यातून आणखीन काही गोष्टी आपल्याला कळतील की किडनीला आणि लिव्हरला किती वेदना अडचण आहे, त्याचे काही त्रास आहेत की नाही. सोबतच आरोग्य विभाग प्रशासन हे त्यांच्यामार्फत त्यांच्या तपासण्या वेगळ्या करते. पण एका वेगळ्या काळजीपोटी माझ्या एका आपुलकीपोटी मी दीपकरावांच्या तब्येतीच्या संदर्भात माझं स्वतःचं एक नियोजन ठेवत आहे. जर त्यांनी वैद्यकीय उपचार किंवा पाणी घेणारे संभाव्य काय धोका? संभाव्य धोके उपोषणामध्ये हे भरपूर प्रकारचे असतात. सिव्हिअर डिहायड्रेशनमुळे किडनी फेल्युअरचा धोका असतो, लिव्हर फेल्युअरचा धोका असतो, बीपी कमी झाल्यावर, रक्तदाब कमी झाल्यावर हृदयाचा सुद्धा त्रास भरपूर वेळेस जाणवतो. त्याच्यामुळे धोके असंख्य आहेत. किटोसिस झालं, सर्वच गोष्टी आहेत. परंतु सध्या तरी त्यांची तब्येत एका नाजूक स्थितीमध्ये आहे एवढं मी सांगू शकतो. सल्ला काय असतो? माझा सल्ला त्यांना एक डॉक्टर म्हणून नक्कीच हा आहे की त्यांनी वैद्यकीय उपचार घ्यावेत. ॲडमिशन म्हणजे ॲडमिट होऊन सलाईन वगैरे घेऊन आणि पाणी पिऊन बाकी तर आपल्या वैद्यकीय जे काही उपचार असतील त्यांच्या कंडिशनमुळे करायला पाहिजे. पण त्यांनी उपोषणामध्ये सध्या तरी त्यांनी नाजूक परिस्थितीत आहे, कारण की 4था दिवस आहे, त्यांनी काहीच प्राशन केलेलं नाही.